आव्हान न्यूज. आता काहीही लपणार नाही, आम्ही वास्तव तेच दाखवतो. शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. आमदार पाटील हे भ्रमिष्ट झालेत. गळ्यात टाळा चिपळ लटकवल्यानं कुणी वारकरी होत नाही. आमदार एकनाथराव खडसे यांचा शिवसेना आमदार चंद्रकांत पाटलांना सडेतोड जबाब. आमदार खडसे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची सत्ता जाते असं वक्तव्य शिंदे गटाचे मुक्ताईनगर येथील आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे म्हणाले की चंद्रकांत पाटील यांनी स्वतः कधी काळी अपक्ष म्हणून मुक्ताईनगरमधून निवडणूक लढवून आपल्याच शिवसेना पक्षाच्या पार्श्वभागावर लात मारली होती व पुन्हा सत्तेच्यात सहभागी देखील झाले. सत्ता काय येते जाते ती कायम राहत नाही. आमदार मला पांढऱ्या पायाचा म्हणतात, तू मला पांढऱ्या पायाचा म्हण, वाकड्या पायाचा म्हण, गुंड म्हण, पण मी तुमच्या उरावर बसणारच आहे. जर तुम्ही 2 नंबरचे धंदे करणार तर तुमच्या या माफियांना जेलमध्ये टाकण्यासाठी मी प्रयत्न करणार. शहरात वाळू माफिया झालेत. मुक्ताईनगरमध्ये एका दिवसात 40 डंपर आले. कशासाठी? तर वाळू व मुरुम वाहण्यासाठी. ज्या मुक्ताईच्या मंदिरामध्ये स्वतःला वारकरी म्हणतो, नुसते गळ्यात टाळ चिपळ घातलं म्हणजे कुणी वारकरी होत नाही. यांनी 7 वर्षात मंदिरासाठी 1 रुपया देखील दिलेला नाही आणि स्वतःला वारकरी म्हणतो. आयुष्यात एकदाही पंढरपूरची वारी या आमदारानं केलेली नाहीये. हे सर्व ढोंग आहे, नाटक आहे. त्यामुळे अशा गोष्टींना फार काही किंमत देण्याची गरज नाहीये. आमदार चंद्रकांत पाटील हे भ्रमिष्ट झालेत. व्यक्तिगत दुःखामुळे त्यांना काही सुचत नाहीये. काय करावं, काय बोलावं, असा सडेतोड जबाब राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांना दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचे एकनाथ शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्यामध्ये किती सख्य आहे हे संपूर्ण जळगाव जिल्ह्याला परिचित आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे म्हणाले होते की एकनाथराव खडसे ही व्यक्ती पांढऱ्या पायाची आहे, त्यांच्यामुळे ते ज्या सत्तेत जातात त्यांना त्यांची सत्ता घालवावी लागते. एकनाथराव खडसे यांची संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये दादागिरी आहे असे वक्तव्य आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले होते. या आमदार चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला उत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे म्हणाले की एकनाथराव खडसे जरी गुंड असले ते पांढऱ्या पायाचे असोत किंवा वाकड्या पायाचे असोत, मात्र मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटील यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. त्यांचं माफिया राज देखील खपवून घेतलं जाणार नाही. मुक्ताईनगरमध्ये एकाच दिवशी 40 डंपर आले, ते कशाचे द्योतक आहे? हे रेती, वाळू आणि अन्य चोरी करण्यासाठी व शासनाचा महसूल बुडवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. यांचा माफिया राज मी मोडून काढेल व यांना जेलमध्ये बसवल्याशिवाय गप्प बसणार नाही असे श्री एकनाथराव खडसे म्हणाले. खडसे पुढे म्हणाले की गळ्यामध्ये ताडचिपळ घातल्याने कोणीही वारकरी होत नाही. मुक्ताई संस्थानाला गेल्या 7 वर्षामध्ये या चंद्रकांत पाटलांनी 1 रुपया देखील दिलेला नाही असे हे चंद्रकांत पाटील स्वतःला वारकरी म्हणून घेऊन घेतात. स्वतः भ्रमिष्ट झालेले आहे आणि वैयक्तिक दुःखापोटी ते असल्या वल्गना करत असतात, परंतु याच्याकडे फारसं गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नाही असे मला वाटते असे श्री एकनाथराव खडसे म्हणाले. न्यूज आव्हानसाठी संजय सिंग चव्हाण, भुसावळ. पाटील यांनी टीका केली होती की खडसे जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या तर महायुतीचे काय होईल सांगता येत नाही, कारण खडसे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी सत्ता जाते. याबद्दल काय सांगा? आता आमदार म्हणतात सत्ता जातेमध्ये, हा आमदारांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आमदारांनी कधी काळी एक वेळा पक्ष म्हणून निवडणूक लढवली, शिवसेनेच्या ढुंगणावर लात मारली होती, हे जग जाहीर आहे. त्या काळातही सत्ता गेली होती. अपक्ष म्हणून उमेदवार शेवटी सत्तेमध्ये सहभागी व्हावं लागलं होतं. त्यावेळेस आमदार विरोधामध्ये होते, मी सत्तेमध्ये होतो. सत्तेचा खेळ तर असा चालणार आहे. पण आमदार म्हणता पांढऱ्या पायाचा आहे, तू मला पांढऱ्या पायाचा म्हण, वाकड्या पायाचं म्हण, गुंड म्हण, मी तुमच्या उरावर बसणार आहे. जर 2 नंबरचे धंदे चालू असतील तर जे माफिया आहे त्यांना जेलमध्ये टाकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. ते सगळे वाळू माफिया एवढे डंपर आले आहेत. आता नवीन मुक्ताईनगर शहरामध्ये जवळपास 40 ते 45 डंपर नव्यानं आले. एकाएकी झाले. कशासाठी आले? मुरुम वाहण्यासाठी, रेती वाहण्यासाठी. इथं काय उद्योग आहे? इथं काय MIDC आणायचे म्हटले आमदारांनी. किती आयुष्य अर्धा चाललं गेलं MIDCने आणली. ज्या मुक्ताई मंदिरामध्ये आमदार अशा गोष्टी करतात, त्या मुक्ताई मंदिराच्यासाठी 1 रुपयासुद्धा 7 वर्षात त्या आमदारानं दिला नाही आणि तो वारकरी म्हणायला गेला तिथे.
वारकरी काही असं नुसतं टाळ घातले आणि हातात घेतले म्हणजे वारकरी होतो का? जरा पंढरपूरच्या वारीला किती वेळा गेला सांग मला. हे नुसते ढोंग आहे, नाटक आहे आणि त्यामुळे अशा गोष्टींना फार किंमत देण्याची आवश्यकता नाही. मी सांगितलं आधीच की आमदार भ्रमिष्ट झालेला आहे. त्याला आता व्यक्तिगत दुःखापायी त्याला काही विचारायला सुचत नाही की मी काय करावं. एकनाथ खडसे हा गुन्हेगारच माणूस आहे, गुंडच माणूस आहे. एक गुन्हा काय जेव्हा अनेक गुन्हे आहे. आणि एकनाथ खडसेंनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मी ते बघितलं. मी इकडे नव्हतो पण मी टीव्हीच्या आपल्या माध्यमांच्या माध्यमातून बघितलं की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्याला अश्लील शिवीगाळ करणे, अरेरावी करणे, एकदम घाणेरड्या तुच्छ दर्जाने वागणूक देणे, विशिष्ट लोकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह धरणे, अशाच पद्धतीने 30 वर्षापासून गेल्या 30 वर्षापासून खडसेचं इथे काम होतं आणि खडसे त्याच पद्धतीने तशाच पद्धतीने लयाला गेले. लोकांच्या भल्याचे नाही. उपद्रव मूल्यता खूप आहे, उपयुक्त मूल्यता काही नाही. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एखाद्या पोलीस अधिकारी धमकवणारा गुंडाने तर कोण आहे? लोकांना गुंडा म्हणतो, आम्हाला गुंडा म्हणतो. तू कोण आहे? आपण बघितलं पाहिजे, आपलं स्वतःचं आत्मचिंतन केलं पाहिजे. स्वतः नंतर माफी मागता, शिवाय देता माफी मागता. अरे काय वय आपलं, किती वर्ष आपण त्या सभागृहात काढले, आपण काय बोललो पाहिजे? आपण जबाबदार व्यक्तिमत्व, आपल्याला पाहून लोक भविष्यामध्ये आपला फॉलोअप करत असतात. एवढं पण ज्या लोकांना भान नाही, त्या माथा फिरलेला माणूस आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.